नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 10. शंभूनं गावी कुबेरी उभी केली आणि पर्वती त्याच्या लग्नाच्या गोष्टी लोकांपुढे बोलायला लागला. काय पर्वती, काय चाललंय? आता काय चालायचं राहिलं नाही. खाजवायला सवड नाही येत का पासारा फवारणा करून ठेवलाय. आता त्याच्या दोनाचं 4 आकारायचा विचार आहे. तर मला का की तयार हेला चित्रासारख्या पोरी उभ्या करतो तुझ्या लेखापुढं, त्याला पसंत पडल तिच्या संगत लगीन कर म्हणाव त्याला. शंभूच्या लग्नासाठी पर्वती मुली बघतोय ही वार्ता सजाच्या भावाच्या कानावर गेली आणि सजाचा भाऊ वाघागत धावत येऊन सजाच्या दारात धापा टाकत उभा राहिला. सजा अक्का, सजा अक्का, हे काय ऐकतोय मी? काय रे, काय ऐकलं तू? पाहुणं शंभूला मुली बघतोय म्हण. अरे भाई की शंभूचं लगीन नकोय करायला? अगं मग मी माझी लेख इतक्या दिवस काय खोडा म्हणून ठेवली होय? अरे पण आम्ही तुला तसं काय म्हणलं का? आम्ही तसं काय सुधीक म्हणलं नाही तुला. तुझी लेख माझ्या लेखासाठी ठेव, तिचं लगीन बिगीन करू नगस असं म्हणलं? अबा अक्का, हे बरं नाही. घात केला बरं का तुम्ही. तुमच्यावर केवढा भरोसा ठेवला मी. म्हणलं भातचा आहे, बहिणीच्या घरी लेख द्यावी. हे बघ बाबा, आम्ही कोणाचा घात नाही केला. अजून शंभूचं लगीन ठरलेलं नाही. तुला परखड सांगते, शंभूच्या रूपाला रुबाबाला साजल अशी मुलगी बघणार आहे. मग माझी लेख कशात कमी आहे का? नाके डोळी 4 चौकात उजवी आहे. आता वाण ढाळी आहे जराशी. जराशी? अरे उडदाच्या राशीत घातली तर वळखू येणार नाही की. तू तुझ्या लेकीला कुठं बी चांगली जागा बघ देऊन टाक. उगा आमच्या भरोसा टाकून राहू नगस. ते आता मला सांगायची गरज नाही, पण एक ध्यानात ठेव, या पंचक्रोशी तुझ्या लेकाचं लगीन जुळू देणार नाही. बघू कोण पोरगी देतो तुमच्या घरात. तर काय, या पंचक्रोशीतल्या मुलींचा तू धनी आहे वाटतं. बहीण भावाचा असा वाद चाललेला. शंभूचा मामा तर असा अर्ध्या कांड्यावर येऊन बोलायला लागलेला. अक्का, आज तू मला मेली, मी तुला. तुझा माझा काडीचा संबंध राहिलेला नाही. आत्तापासनं तुझं माहेर बुडलं समज. शंभूचा मामा तावानं बोलला. चटकरनं उठला, बुडाची माती झाडून झटक्यानं निघाला. लय बोलला सा बघ. माहेर माझं, माझ्या बाच्या इष्टेनीवर तुमच्या गामच्या. तुमच्या कष्टानं ईदभर रान घेतलं नाही तुम्ही. आहे ते माझ्या बाच. मला ज्यानं जन्म दिलाय त्याच्या इष्टनीत माझा वाट आहे हे सुनग. मनात आलं ना, कोर्टात दावा लावेन. शंभूचा मामा निघून गेला तरी बहीण सजा बोलत होती. त्याच्या कानांची भोकं लिपान गाठल्यागत. खाली बघून चाललेला. आत फार पोटाच्या तळात काळीत जळायला लागल्यागत त्याची अवस्था. मनात तर वादळ उठलेलं. तसा ह्याचा धनगरी चपलाचा भारदार पाय मातीच्या बुकण्यात रवत चाललेला. 1-2 महिन्यांनी गावी येणारा शंभू आता हप्त्याला गावाकडे येत होता. रात्रीचा दिवस करून पुन्हा आपल्या कामावर हजर राहत होता. पर्वतीची मान आता ताठ झालेली. डोंगर उचलून कोणी त्याच्या डोसक्यावर ठेवला तरी त्याची मान वाकणार नाही असा रुबाब. तालुक्यात त्याचं नाव झालेलं. शंभूनं शेतकी कॉलेजचं शेती तज्ज्ञ आणून शेतात नको तो वाण उभा केलेला. तज्ज्ञांच्या तल्ल्यानं शेती करायचं तंत्र त्यांनी अवलंबलेलं म्हणताना अख्ख्या गावात त्याची शेती उजवी. आता काळी आई म्हणण्यापेक्षा काळ्या आईला राबून कसं घ्यावं याचं तंत्र. आधुनिक पद्धतीनं शेती करून त्याने शेती विकसित केलेली. लागेल तेवढा पैसा उभा करून त्याने निरनिराळे प्रयोग करून शेतीत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा सपाटा चालवला. शेतीच्या मशागतीसाठी नवी यंत्र, ट्रॅक्टर, आणखीन त्याची अवजारं उभी करून कामापुरते बैल ठेवून बाकी बारदाना कमी करून टाकला. त्याच्या जागी दुभत्या गाई म्हशी आणल्या. दुधाचा धंदा जकातपैकी चालू केला. त्यांच्या दिमतीला रोजगारांची संख्या वाढवली आणि चारी बाजूने पैसा कसा ओढायचा याचं एक नवीन तंत्र उभं केलं. खेळतं भांडवल म्हणून फुलबागा, भाजीपाल्यावर जोर दिलेला. हिवर माळाला गुऱ्हाळ उभारून मळ्यातल्या ऊसाचा गुळ तयार करून जास्त पैसा मिळवायला लागलेला. पर्वती गावात एक प्रतिष्ठित धनगर शेतकरी म्हणून उभा राहिला. कर्तबगार पोराचा कर्तबगार बाप म्हणून त्याला लौकिक मिळाला आणि शंभूसाठी पोरींची रांग लागली. मुली देखण्या पण वान मातीचा. दगडधोंड्यात फिरणाऱ्या पोरी रंगानं काळ्या सावळ्या. पर्वतीच्या पसंतीलाच उतरत नव्हत्या.
शंभूचा मामा आता वैऱ्यासारखा लोकांना नको ते सांगायचा. दिवाळीचा सण आला, 4 दिवसांची सुट्टी. शंभू, त्याचे 2 भाऊ सुट्टीवर आलेले. तोंडबोली बहीण श्यामल आली आणि मळ्याचं ते देखणं वैभव बघून सगळी आनंदी झाली. शेतातल्या रोजगारात मिसळून कामं करायला लागली श्यामल. अगं श्यामल, माहेरला आली सुखाला तर मातीत का राबतीस ग? सुख? अगं आई, ह्या मातीत राबण्यापाल्याड आणखीन कसलं सुख समाधान असतंय ग? मला हौस आहे शेतात काम करायची. कापसाचं बोंड हातात आलं का ढगांचा गोळा हातात आल्यागत वाटतंय बघ. भोवतीनं फुललेल्या कापसाच्या बोंडाचा परिसर, त्याच्या भोवती हिरवीगार झालर, त्यांच्यावर खुतणी काढल्यागत फुलांची बाग. घरात बसून हा अनोखा आनंद मला कसा भोगता येईल सांग बरं? 2 दिवसात श्यामल मळ्यात रमून गेलेली, गड्या माणसांच्या ओळखीची झालेली, हिरव्या वातावरणात रमून गेली. तिच्या नाकात बसलेला चहा तेल याचा वासच विरून गेला. हिरव्या पिकाचा न्यारा अबलूक वास तिच्या नाकाला चावायला लागलेला. म्हणताना तिच्या मनात गाणं उमलायला लागलं. कसा मातीनं लावलाय लळा, कण घामाचा पिकवी मळा. हातात काम आणि गळ्यातलं उगलेलं गाणं. रोजगारनी जोमानं कामाला जुंपलेल्या थकवा आला की श्यामलला गाणं म्हणायला सांगायच्या. श्यामल निसंकोचपणे गायची. सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या आदल्या दिवशी भुजाबा बायका पोरं घेऊन मळ्यात आला. सोनं झाकलं तरी त्याची झळाळी झाकत नाही अशी गत झाली. सजाची नजर शेवंतावर गेली. सजा मनातनं हारकली. तिने शेवंताला कवळ घातली. पोटच्या पोरीला मिठीत घ्यावं तशी मिठीत घेतली आणि तिच्या हाताला धरून घरात घेऊन गेली. घर कसलं? एखाद्या सरदाराच्या घरात गेल्यागत सजवलेलं. कस्या कस्याची वानवान होती. घरदार बघून भुजाबा खुश झाला. त्यानं मान तिरकी करून बायकोकडं बघितलं. तिने बेमान हलवली. नेम केल्यागत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किरचल गुऱ्हाळ घरावर बसवला आणि गुऱ्हाळ घराची पूजा केली. कुऱ्हाडी कोयतं पुजलं. ऊस तोडीला मूळ लागलं. ऊसाची मुळी किरचलवर गाळली आणि श्यामलचा गळा मोकळा झाला. तिच्या जोडीला शेवंता. काहील उधाणावी तसं गळ्यातलं गाणं मळ्यात भरून गेलं. माणसं हरकली. मळा फुलला हिरव्या माणकाचा, चिरा कपाळी लावला या मातीनं मोत्याचा. मळा फुलला हिऱ्या माणकाचा, चिरा कपाळी लावला या मातीनं मोत्याचा. किती गुलजार पिकाचं वाण, जणू विणीत केली गुंफण, चिरा कपाळी ल्याली कोरून. वर तुरा डोले कणसाचा, बाग द्राक्षाचा तसा बोराचा, बाग द्राक्षाचा तसा बोरांचा. गाणं फुलत जाईल तसं रोजगारनींना भुलल्यागत झालं आणि नव्या जोमानं कामाला लागल्या. कष्ट आनंद याला उधाण आलेलं. लक्ष्मीपूजनाच्या दिसभर काहील उतरली. काहिलीला वरख झळकावा तसा गुळ दिसू लागलेला. बिरुदेवाच्या नावानं चांग भलं. ढेपाळ्यात गुळ भरायला सुरुवात झाली. अंदाजापेक्षा ढेपी वाढलेल्या बघून पर्वती सजा हरकून गेली. या आनंदात दिवाळीचा आनंद घरादारात दिसू लागलेला. पर्वतीच्या रानात कष्ट उपसणारे कामगार खुशीनं कामाला लागलेले. दिवसभर काम करून सांजला दिवाळी साजरी करायचा सपाटा चाललेला. दिवाळ सणाच्या निमित्तानं गुऱ्हाळं एक पारणी ठेवलेलं. सांजला काहील उतरली की रात्री सुट्टी. भाऊबीज झाली आणि भुजाबा मुंबईला निघाला. अरे भुजाबा, रागे अजून 4-2. काय घाई काय? राहिलो असतो तसं काय नाही, पण सुट्टी संपली ना. रजा शिलकीला नाही. बरं तर न कळवता राहता येत नाही. रजा काढायच्या अगोदर 2 दिवस अर्ज द्यावा लागतोय. सरकारी नोकरी बाबा ने मोडून जमत नाही. अहो मग तुम्ही जावा की, पोरं येत्याल मागणं. तिकडं शहर गावात ताज्या ऊसाचा रस कुठला मिळायला? रस काकवी खाऊन येतील 4 दिवसानं. श्यामल त्याला म्हणाली. नाही तुमचं झालो, पण माझ्या तुकड्याचं वांद होते त्याचं काय? अहो 4 रोज काढा की इकडं तिकडं. नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं भाकरी करून घ्या. बाय काय हित राहणार नाही कायमची. सजा बोलली आणि अख्खं घर हसायला लागलं. शेवंताला लाजल्यागत झालं. ती इरमून चूर झालेली. तोंडावर हात ठेवून याच्या त्याच्या तोंडाकडे बघायला लागले. खरं, अगदी खरं. सगळ्यांच्या मनातलं बोलली बघा तू. श्यामल म्हणाली. अगं नाही ग, आपलं सजागती बोलून गेली मी. काय बोलून गेली ग भानात नसल्या ग? भुजाबा मामा तुम्ही आता जा. विहीनबाई शेवंता पोरं येतील मागणं. 4 दिवस हॉटेलचं खा. शहरात माणूस उपाशी राहत नाही.
वय नवं करता करता भुजाबा आपल्या नोकरीवर रुजू होण्यासाठी निघून गेला. दिवाळी सरली. तुळशीचं लग्न झाल्यावर पहिल्या तिथीला लगीन करायचा ठराव झालेला. ज्यानं शेवंताला पाहिलं होतं ते कौतुक करत होते. काय पर्वती, शंभूला झकास पोरगी बघितलेली आहे का? हे माणिक जपाय पाहिजे बरं का. त्याचं असे आपण करून द्यायचं. जपणारं जपन की, त्याची चिंता आपण का करावी म्हणतो मी. अरे पण आपल्या तितकी ही देखणी पोर हे सणातलं आखरीतच म्हणायचं. नाही तसं काय नाही. शहरगावच्या पोरी तिथल्या हवा पाण्यानं गोऱ्या होत्या. नाही पण सजाचा भाऊ जरा वेगळंच बोलतोय बरं का. आता काय त्याचं तोंड आहे, त्याला बोलू दे की. माणसाला असं बोलूशी कसं वाटतं. म्हणतोय ही पोर बापाच्या पोटची नाही. काय तो काय राखण करायला बसला होता, त्याला ठाव आहे म्हणताना. ते काय का असना, पण त्यांनी तोंड सोडलं हे खरंय का? खोटं आहे ते. त्यानं त्याची लेख भाच्याला द्यायची म्हणून ठेवली, ती नाकारली म्हणताना सगळ्या रानात बोंबलत फिरायला लागला त्यो. त्याला आमचं हे सगळं बघवणं झालंय. इकडं शेतीची कामं, तिकडं शंभूचं लगीन. पर्वती आणि त्याची भावकी लग्नाच्या तयारीला लागलेली. गुऱ्हाळाचं विश्वासातल्या माणसांवर सोपवून बाकीचं रोजगारांवर सोपावलेलं. मेंढपाळ, पोल्ट्री फार्म, दुधाचा सगळा कारभार बैजवार चाललेला. भुजाबाची भावकी, शंभूच्या कामातली माणसं, शंभूच्या लग्नाचं वराडी. वस्तीवर गोकुळ उभारल्यासारखं झालेलं. पाहुण्यांचं चहा पाणी नाश्ता श्यामल बघत होती. सजा वरमाई होऊन नुसती मिरवत होती. एका कामाला 10 माणसं उभी. वस्तीवर ह्या भला मोठा मंडप उभा होता. एखाद्या राजपुत्राचं लगीन असल्यागत शोभा होती ती. पर्वतीचा भाऊ बाळू, त्याची 2 पोरं दत्ता, दिगंबर, बाळूची बायको. शंभूच्या लग्नात मानपान पाहुण्यांची उडबस करून देवधर्म करत होते. 5 पाळव्याचं देवक मंडपाच्या खांबाला बांधल्यावर वाजत गाजत जग काढला. 11 सुवासिनी त्यांच्या डोक्यावर रंगवलेल्या कळश्या देऊन जग भरून त्यात आंब्याची पानं उभी करून वाजत गाजत जग आलेला. त्याचं पाणी देवाला घालून सुवासिनींना मान दिला आणि लगेच बीर निघाला. बिरू देवाच्या नावाचं चांगभलं गाजवलं. एकाला 10-12 धनगरं मैदानात उतरली. प्रत्येकाच्या हातात विस्तव घातलेली मोठी मडकी. 5-7 बिरुदेवाची झाडं अंगात बिरुदेवाचं वारं घेऊन नाचायला लागली. नवरा मुलगा घोड्यावर बसून देवदर्शनाला निघाला. त्याच्या आडबाजूला सगळीकडं फुलांच्या माळा काठीला लावलेल्या. पुढं गजी, मागं वीर नाचायला लागलेलं. वाजपाच्या तालावर नवरा मुलगा बसलेल्या घोड्याचा नाच बघायला माणसं जमलेली आणि भावाची वाट बघत सजा मंडपाच्या एका खांबाला टेकून उभी राहिलेली. नवऱ्या मुलाचा मामा पाठीमागं उभा असावा. भावानं तर वैर बांधलेलं. सजा अक्का, या येळेला लग्न डोळ्यात पाणी, चांगली गोष्ट नाही ही. भाऊ आला नाही हो माझा. अगं न येऊ दे, न येऊ दे. अगं न येऊ दे, मी आहे की तुझ्या लेकाच्या माग मामा म्हणून उभा राहिला. काय काळजी करायचं कारण नाही. सख्खे काय चुलत काय, बहीणेस माझी तू. मारुती म्हणाला. मारुती सजाचा चुलत भाऊ. तशी सजानं त्याच्या गळ्याला मिठी मारली. हा पुरकर हिराडायची येळ नाही. परण्याला म्हणजे देवदर्शनाला गेलेला नवरदेव देवाचं दर्शन घेऊन माघारी फिरला. लग्नाच्या अक्षदा वाटत मांडवाकडे निघाला आणि माळावरचा धुरळा उडवत करडा घोडा मांडवाच्या दारी थांबला. घोडेस्वार उडी मारून घोड्यावरनं उतरला आणि टोकाला लिंबू लावलेली तलवार घेऊन बोहल्यावर उभा राहिला. सजाचा ऊर भरून आला. दादा, आलाच भाच्याच्या लग्नात मामा म्हणून मागं उभा राहिला. सजा भावाच्या गळी पडून रडत होती आणि वाजत गाजत आलेला नवरदेव बिरुदेवाच्या नावानं चांगभलं करत मांडवाच्या दारात आला. पंचारती घेऊन मामीनं ओवाळलं. शंभू खाली वाकून मामीच्या पाया पडला, ओहल्यावर काढला. त्यांनी एकदाच मामाकडे बघितलं. मामाच्या डोळ्यातलं साठलेलं पाणी बघून शंभूचा ऊर भरून आला आणि मंगलाष्टक सुरू झाल्या. मंगलाष्टकांच्या सुरात लगीनाक्षदा पडल्या. लोकांनी टाळ्या वाजवल्या. पर्वतीनं मेवण्याला हाताला धरला आणि उरात दाबलेला हुंदका बाहेर पडला. भाऊजी, भाऊजी माझं चुकलं. भाच्याच्या लग्नात पुढाकार घ्यायला पाहिजे. आता आलाय नव, मग इसरायचं सगळं. शांत व्हा बरं. चला मानपान घ्या, असं बारक्या पोरागत रडू नका. पर्वती तोंडानं बोलत होता, पण आत आतून त्याचं हुर्द पार उकलून गेलेलं, गळा दाटलेला.
अशा दाटल्या अंतःकरणानं मानपान झालं आणि बंधारा फुटल्यागत सगळ्यांची अवस्था झाली. काय बी झालं तरी पाण्यात काठी मारली तर का पाणी दुबंत, तशी येत ही नाती गोती. काळक्यात राग येतवर लांब होत्यात, राग गेला का जवळ येत्यात, कोणीतरी बोललं. जेवणाच्या पंक्ती पडल्या. पंक्तीत शंभूचा मामा फिरून कमी जास्त बघत होता, पाहुण्यांना आग्रह करून वाढत होता. भुजाबा त्यांच्या पाहुण्या रावण्याची व्यवस्था बघत होता. दोघांची निवांत गाठ पडली. भुजाबा तू जितला, खरं तुझ्या दारात लग्नाचा मांडव पडायला पाहिजे होता, हे उलट झालं. नाही रानू, यात माझं काही चुकलं नाही. दिवाळ सणाला म्हणून आलो, सगळं ठरून गेलं. सजा अक्कानं पर्वती पाहुण्यानं लईच गळ घातली, उसंतच मिळू दिलं नाही. त्याला झालं ते बेस झालं. आम्ही बे बहिणीसाठी सगळं इसकून गेलो. मेलेलं पुरायचं असतं, तसं शिजवलेलं सरत. झाल्या गोष्टी काढायच्याच नाही त्या. राणू शंभूचा मामा बोलला आणि ढग निवडून गेल्यासारखं झालं. जेवणाच्या पंक्ती उठल्यावर सुंभरानं मांडलं. धनगरी ओव्या झाल्यावर गजी उभं राहिलं. असं धडाके बाज शंभूचं लगीन झालं. लगीन समारंभ पार पडल्यानंतर 15-1 दिवसानं शंभू मुंबईच्या आपल्या ऑफिसात कामावर हजर झाला. त्याच्या लग्नाला आलेली ऑफिसमधली मंडळी त्याचं तोंड भरून कौतुक करत होती. शंभू मनातनं फुलारला होता. आनंदाची नदी दुथडी भरून वाहत होती. भुजाबाच्या घरातच आता तो पहिल्यापेक्षा मोकळ्या मनानं वावरत होता. ठाण्याला बुक केलेला फ्लॅट आता थोड्याच दिवसात ताब्यात येणार होता. चहा घेण्याच्या वेळेला शंभू आणि त्याचे सहकारी साहेबांच्या केबिनमध्ये जमा झालेले. इथं चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी द्यायला हवी असा हट्ट त्याच्या सहकाऱ्यांनी आणि साहेबांनी धरलेला. लवटे तुम्ही असं करा, नव्या फ्लॅटवर पार्टी द्या आणि गावाकडची काकवी पार्टी ठेवा. चकास बेत बनून जाईल बघा. संभाचा वरिष्ठ बोलला. साहेब मी आपल्या शब्दाच्या बाहेर आहे का? आपण सांगितलं ना आम्ही मानलं नाही असं कधीतरी झालंय का? साहेब पार्टी गावाकडं करूया का? गावाकडच्या खमंग पार्टीचा आनंद सगळ्यांनाच मिळाला. विचार कसा आहे तुमचा? सुट्टीचा दिवस बघा आणि ठरवा. अख्खं ऑफिस घेऊन जाऊ. मोठी बस करा भाड्यानं. गावाकडच्या मंडळींना तयारीविषयी कळवा. नाही तसं करू. नाही करायला हरकत नाही तसं, पण प्रवास जरा लांबचा आहे. सगळे तयार होतील का? पुन्हा कोणाच्या काय काय अडचणी निघतील ऐन वेळेला. मध्येच एक जण बोललाय. आम्ही केलाय सगळा विचार. पार्टी नुसती नावाला, सहल समजून जायचं. या सहलीत सहकुटुंब सहपरिवार मिळून मिसळून जाऊ. त्या निमित्तानं लवटे साहेबांचा गाव बघून घेऊ. साहेब एवढं माण नदीचं आणि माण देशाचं कौतुक गातात तेही पाहू. आता थंडी सर्दी आहे, हवा पाणी छान आहे, येऊ त्याचा अनुभव. शिवाय आता दिवस हुरड्याचे आहेत, पाहिजे तर हुरडा पार्टी म्हणा. काय लवटे साहेब? साहेब बोलला. सगळ्यांनी मिळून पार्टीचा दिवस नक्की केला. दिवस नक्की झाल्यावर शंभूनं गावाकडं निरोप धाडला. सगळी तयारी करायला सांगितली. ऑफिसमधल्या लोकांसाठी 2 गाड्या भाड्यानं घेतल्या. जेवणाच्या पदार्थाची यादी तयार केली. निखळ गावरान बेत त्यानं आखलेला. 2 दिवसांची सुट्टी बघून शंभूचं अख्खं ऑफिस ठरवलेल्या 2 गाड्यांमधनं शंभूच्या वस्तीवर दाखल झाले. गाडी गावाच्या मधोमध आली आणि काही जणांनी वस्तीपर्यंत चालत जाणं पसंत केलं. गोल साडी नेसलेल्या 2-3 बाया गाडीतनं खाली उतरल्या. गावातली काही मंडळी जिव्हा बाहेर काढून डोळं ताणून त्यांच्याकडेच बघायला लागली. सगळे वस्तीवर पोहोचले. संभानं नव्या नवरीला बरोबर घेतलेलं. ती आणि तिची आई सगळ्या पाहुण्यांचं कमी जास्त बघत होत्या. सगळ्यांनी तोंड खंगाळली, हातपाय धुतलं. कोणी बांधानं तर कोणी भरल्या पिकातनं चालायला लागले. माणदेशातली ती हिरवीगार पिकं, पाण्यातून पिकातून ओढ्यातून येणारी गार बोचरी हवा याचा एक वेगळा अनुभव घ्यायला लागले. संध्याकाळची जेवणं उरकून नव्यानं बांधलेल्या सोप्या सगळी डाराडूर झोपी गेली. सकाळी सकाळी प्रत्येकजण पेस्ट आणि ब्रश बॅगेतनं काढायला लागला. दात घासून सगळ्यांनी आंघोळ उरकल्या. पर्वती तिकडं खालच्या रानात आकटी पेटवून ज्वारी उपटायला गेलेला. त्यानं अगोदरच जय्यत तयारी करून ठेवलेली. त्या बोचऱ्या थंडीत सगळेजण आकटीच्या जवळ जमले आणि देही शेकून घेऊ लागले. पर्वतीनं 1 मोळी गुळ भेंडीची, 1 मोळी मालदांडी ज्वारीची आकटीच्या बाजूला टाकली. 2 साखरीचे गडी हुरडा सोडून द्यायला बसवले. 2 कणसं भाजून घ्यायला बसवले. स्टीलच्या वाटीत उसाची काकवी ठेवलेली. समोरच्या कागदावर शेंगांची चटणी, जवसाची चटणी मांडलेली. ताजी ताजी लाल लाल गाजरं पाल्यासकट पुढ्यात ठेवलेली.
ताज्या काकवीबरोबर सर्वांनी गुळभेंडीचा मालदांडीचा हिरवा चार आंबोळीसारखा हुरडा फुकून फुकून खाल्ला. वा 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 वा, लय मजा आली, लय भारी, लय भारी. असं काय बाय भरलं हुरड्याचा स्वाद घेऊन झाला. हुरडा खाऊन झाल्यावर मोठं सारखं पोट घेऊन सगळेजण उठले. भरली शेतं बघत बघत फिरायला लागले. काही जणांची खाण्याची हौस पेटलेली नसावी. एकमेकांना अरे पेरू तोडू नको, अरे डाळिंबीला हात लावू नको असं म्हणत डाळिंब पेरू खाऊ लागलेले. पर्वती पोपटानं टोच मारलेला पेरू, पिकलेली पपई, पिकलेलं डाळिंब स्वतः जातीनं काढून देत होता. शेतीतली माहिती त्यांना सांगत होता. सगळेजण मजा घेत होते. त्यांच्या त्या ग्रुपमध्ये खताळ नावाचा एक आयकर निरीक्षक होता. त्यानं नको त्या चौकशा तिथे सुरू केलेल्या. तो साहेबांकडे बघून खोचं खासायचा. साहेब न राहून शेवटी खताळला बोलला, हे बघा खताळ, सहल म्हणून आलेले आहात. कार्यालयीन ड्युटीवर तुम्ही आलेले नाहीत. सहलीची मजा घ्या. नको त्या चौकशा कशाला करताय? वाटलं तर तुमची कोकणातली शेती सुधारा. असं काही आपल्या शेतीत करता येतंय का ते बघा. सांगू का लवटे साहेबाच्या वडिलांना तुम्हाला जरा मदत करा म्हणून? नाही नाही, तसं नाही ते साहेब, मी आपला सहज विचारतोय. आपल्याला एवढं कसं जमेल हो? हा पसारा उभा करायला पैसा लागतो. आम्हाला कुठं अजून चांगली टेबल मिळाली? सिनियर असून उपयोग काय हो आमचा? पैसा आणि तुमच्याकडे नाही. उगीच रात्रीचे बार गाजवता का तुम्ही? उंची दारू पिता, बार बालांवर पैसा उडवता. कुठून येतो हा पैसा? मला तुमची सगळी खाती कुठं आणि कशी आहेत माहिती आहे बरं का. त्यामुळे नाही त्या उचापती तुम्ही करू नका. खताळाचं हे वागणं कोणालाच पटलं नाही. दुधात मिठाचा खडा पडल्यासारखी अवस्था झाली. सगळेजण खताळबद्दल बोलायला लागले. खरं तर ना या खताळांना बोलवायलाच नको होतं, कविता म्हणाली. तर काय, याला कोणाचंही ना चांगलं बघवत नाही. भारी खट्याळ आणि खवीस माणूस आहे का. ऑफिसमध्ये माझ्याकडे वकवकलेल्या नजरेनं बघतो, बोलायला बघतो, सलगी करायला बघतो. शिर्केबाईंनी स्वतःचं मन मोकळं केलं. खताळचा स्वभाव खात्यातल्या लोकांना चांगल्या प्रकारे माहिती होता. त्याच्याबरोबर काम करायला कोणीही तयार होत नसे. कुणाला वाटणी द्यायला गडी तयार नसायचा. जे मिळेल ते एकट्यालाच हवं, त्यामुळे सगळेच नाराज. त्याच्या बारीक मिसमीच्या डोळ्यांना काय काय दिसायचं, कसं दिसायचं हे कोणालाच उमगत नव्हतं. सगळी लफडी याला माहीत असल्यागत कॅन्टीनमध्ये मोठ्यानं बोलायचा. नवख्या माणसाला त्यानं कोणाशी बोलताना बघितलं की याच्या डोळ्यांच्या हालचाली कमालीच्या गतिमान होत असत. उंदरासारखे कान उभे करून खताळ साहेब बसत, नाही तर पायाची घडी करून पाय भिंतीला टेकून एका पायावर बगळेसारखं उभं राहून ऐकत. अशा वेळी जर त्यांच्या जवळपास कोणी चुकून आलं तर त्याच्यावर एकदम फिक्स. त्यांची सलगी फारशी कोणाची नसायची. काम असलं की गोड गोड बोलायचं. साखर पेरणी करून आपला कार्यभाग उरकायचे. स्वतःची कामं इतर सहकार्यांना गोड बोलून करून घेत असत, पण काम झालं की ओळख सुद्धा दाखवत नसत. उलट्या काळजाच्या माणसागत वागत. वापरान फेका हे त्यांचं धोरण ऑफिसात माहीत झालं असलं तरी काही कर्मचारी फसतच होते. लग्नाची हुरडा पार्टी उरकून शंभू ऑफिसमध्ये दाखल झालेला. खताळांचे बारीक डोळे शंभूच्या हालचालींवर रोखले होते. एकदा साहेबांनी शंभूला विश्वासात घेऊन कल्पना दिलेली, लवटेजी, खताळ साहेबांची वक्रदृष्टी तुमच्यावर आहे, जरा जपून. साहेब मी गावरान माणूस, यातून धनगर. सावध राहणं माझ्या रक्तात आहे आणि आपण पाठीशी असल्यानंतर मला कसलीच भीती नाही. संभाजी साहेबाशी घसट वाढवून होता. त्यांचा शब्द तुमकी झेलल्यागत झेलायचा. त्यांच्या घरची ही कामं करायच्या अधूनमधून. 4 पैसे फायद्याचं टेबल आणि काम हक्कानं साहेबांकडनं मागून घ्यायचा. साहेबांचा हिशोब चुकता करायचा. साहेबांची त्याच्यावर मर्जी जडलेली. संध्याकाळ झाली की साहेबांबरोबर जायचा. त्यांची मौज मजा करून झाली की घरी पोहोचवायचा. ठाण्याला तुम्ही फ्लॅट घेतल्यापासून खताळच्या वागण्यात कमालीचा फरक पडला आहे. प्रत्येकाजवळ तो तुमच्याबद्दल बोलत असतो. माझ्यावर तो नाखुश आहे. त्याला हवी ती पोस्ट मी दिली नाही. ती मी तुम्हाला नवीन असताना दिली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा खापर तो माझ्यावर फोडत असतो. संघटना त्याला जवळ घेत नाही हे बरं, पण संघटना उलटू शकते. माणूस चमत्कारिक आहे, जरा जपून राहा. अशा सूचना संभाचा साहेब संभाला नेहमी द्यायचा.
नाही म्हटलं तरी खताळची एक गँग कार्यालयात अस्तित्वात होती. असंतुष्ट शिपाई, क्लार्क यांना घेऊन तो कॅन्टीनमध्ये बसायचा. चहा पिता पिता तो जरा रंगात आलेला. सानपशी बोलायला लागला. कानात तुझी नोकरी किती वर्ष झाली रे? झाली की साहेब 15 वर्ष. आता हे बघ, माझी पण 12 वर्ष झाली. म्हणजे इतकी वर्ष खात्यात आपण घातली, पण आपल्याला साधं घर नाही खरेदी करता आलं. मी वडिलांच्या विक्रोळीच्या फ्लॅटवर अजून राहतो. लवटेला थोड्या अवधीत हे जमलं कसं? गावाकडे एवढी इस्टेट, ठाण्याला फ्लॅट, बायकोच्या अंगावर किमती साड्या दागिने, आलं कुठून? खताळ साहेब, गावाकडं त्यांची वाढ वडिलांची जमीन आहे. तिच्यातलं उत्पन्न आपण बघितलं की त्यातून घेतलं असेल सगळं. इथंही टेबल जरा उत्पन्नाचाच आहे. अरे गावाकडचं पण नोकरी नंतरच आहे, पहिलं काहीच नाही. नाही, याला काही पुरावा आहे का तुमच्याजवळ? पुरावा ऐतिहासिक आहे. महादेश हा दुष्काळी भाग आहे, त्यामुळे तिकडे शेतीचा विकास होणं महाकठीण. यांनी तर वृंदावन उभं केलंय, ते कसं? दुष्काळ काय सारखा पडतोय का? 4-2 वर्षांनी दुष्काळ. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी सुकाळ. पाणी साठ्यासाठी लवट्यानं काय काय योजना केल्या ते आपण बघितलं ना. नाही नाही, मला तेच म्हणायचंय, त्यासाठी लागणाऱ्या गिन्न्या कुठनं उभ्या केल्या, कसं कसं उभं केलं? बेटा बघता बघता कुबेर झालाय. अरे एवढ्या काळात आम्हाला जे जमलं नाही ते यांनी केलंय, कारण त्याची नेमणूक ज्या जागेवर झाली तिथं कमाई भरपूर. वरिष्ठांना सुद्धा हा थोडा थोडा प्रसाद येतो असं माझ्या कानावर आलंय. खताळ त्याच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याबरोबर बोलत होता तेवढ्या शंभू एका ठिकाणचं काम आटोपून आला. त्याची नजर खताळवर पडली. शंभूनं त्याला नमस्कार केला. काय खताळ साहेब, काय घेणार का? सिनियर आहात म्हणून विचारायला पाहिजे, नाही तर मर्जी कापा पाहिजे. अहो लवटे साहेब, तुम्ही कामगिरीवरून आला की फक्त चहाच देता. त्याबरोबर आम्ही दुसरं काय मागणार नाही, पण हा गरम चहा किती प्यायचा? थंड काहीतरी बोला ना. तसं काय खताळ साहेब, चहाशिवाय दुसरं काही देणं मला परवडणार नाही ना. चहा देण्याचं अवघड जाते, खर्च भागत नाही. काटकसरीत राहणारा माणूस आहे मी. आता तुमचं वेगळं आहे म्हणा. वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे काय? काय नसतो, टाइमपास आपला. टाइमपास म्हणते रोज याला. ऑफिस सुटलं की रोज एक नवीन बार क्लबला जातात. भारी काम आहे राव तुमचं. लवटेजी जमन न जमन ते सोडून द्या. हे सगळं करायला धाडच लागते, मर्दुमकी लागते अंगात. आणि आम्ही काय रोज नाही हो. तुमच्यासारखा एखादा भेटला जीवाचा साठा तर रुची पालट म्हणून करतो सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या. हा बाबा कराव्यात, पण हा खर्च तुम्हाला परवडतो का? आता तुमचं टर्बल कमायचं नाही म्हणता तुम्ही. तर पैसा काय टेबलावरच मिळतो का? नशिबात असायला लागतो पैसा. नशीब असलं का नाही फडफडून, मग सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा. तेच म्हणतोय मी, पगारात हा खर्च परवडतो कसा? म्हणजे नाही, तुम्हाला काय म्हणायचंय स्पष्ट बोला ना. स्पष्ट दिसतं त्याच्याबद्दल बोलू नाही माणसानं. खताळ साहेब, नद्या शेवटी सागरात विलीन होत्या. त्यावेळी कोणी म्हणलं अमुक नदीचं पाणी निवडून सागराच्या पाण्यातनं काढून द्या, तर ते जमल का? मला सांगा बरं. नाही, खरं आहे तुमचं. सुकाळी नद्यांना पाणी असतं, दुष्काळी नद्यांना पाणी कुठून? पाणीच नाही त्या नदीचं काय? आता प्रवाह आहे म्हणजे कधीतरी पाणलोट होत असेल ना. पाणी जमिनीत मुरत असेलच ना. पाण्याशिवाय का प्रवाहाच्या खुणा पडल्या आहेत? या चहा घ्या, थंड होतोय. वाद नको, नाही तर तुम्ही गैरसमज करून घेणार. लवटे साहेब, तोंडात घास भरवता आणि महानेव बुक्के मारता. चहा पचन का? मला वाटलं तुम्हाला राग येणार. अहो थोडा विरंगुळा म्हणून गंमत केली. तुम्ही एकटेच इथं खिलाडू वृत्तीचे वाटतं ना म्हणून. या प्रसंगानंतर मात्र खताळ दुखावल्यासारखा झाला. त्याने एक नामी युक्ती काढली. हसते परहसते शंभूला नादी लावायचा घाट घातला. शंभू तरी किती जणांना नाही म्हणणार. व्यापारी लोक त्याला आग्रह करायचे, पण तो टाळायचा. साहेब रोज 2 पेग घ्यायचा, पण शंभू त्यांच्यासमोर नुसताच बसून राहायचा. साहेबांचा रोजचा सहवास, रोजचा आग्रह तो तरी किती दिवस दूर ठेवायचा. लोक भलतीच भर घालायला लागले, मित्र सतवायला लागले. बिअरनं काही होत नाही, 2-1 पेग आरोग्यासाठी चांगले असतात, 1 क्वार्टर चव, मग स्टॅमिना बघ कसा वाढतो. अशी बरीच वाक्य त्याच्या कानावर यायला लागली. एकदा एक इन्स्पेक्टर मित्र लईच घाईला आला. साहेब, तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे का? म्हणजे अहो आपण एवढं कमवतो, थोडीशी मजा मारायला काय हरकत आहे? अहो पिण्यातच मजा असते का? मी मटण खातो,
तूप साखरण भात मला आवडतो. मी आता 3 वेळा जेवतो, चांगले कपडे घालतो, घरात आता चांगलं फर्निचर घेणार आहे मी. सगळं अळणी फिक्क फिक्क बोलताय राव. आमच्या पंथात या तब्येतीला चांगलं असतं. चांगले आणि मोठमोठ्या साहेब लोकात बसायला मिळतं, त्यांचे विचार कळतात, त्यांच्या जगण्याची स्टाईल आपल्याला गवसती. नाही हो म्हणता म्हणता संभानं त्याच्या सोबतीनं त्या दिवशी एक किंगफिशर विचवली. थोड्याशा मुंग्या आल्या, बाकी काही झालं नाही. जेवण भरपूर झालं. पत्नीला काही कळलं नाही. संभाला उल्हास वाटला. त्याचा धीर वाढतच गेला. पुढे 1-2 महिन्यात संभा बिअरवरनं व्हिस्कीवर गेला. दारूचे 1-2 पेग घरी घेणारा संभा आता उशिरा घरी जायला लागला. दारू बरोबर त्याला बारमध्ये जाऊन बसायच्या नादी लागलेले लोक त्याला स्वस्त बसू देत नव्हते. लवटे साहेब तुम्हाला कमल बार माहिती आहे का? नवीनच झालाय. चिकन टिक्क्याची क्वालिटी लय बेस्ट. कुठून सायपाग्य आणला काय माहिती. चिकन लॉलीपॉप आणि चिक्का तिथंच खावा. दोस्त 1-2 पेग पोटात गेल्यावर बोलायला लागायचे. अरे नुसतं चिकन काय घेऊन बसला, चिकनी बघा चिकनी. निर्ढवलेला शंभू स्वतःहून बोलू लागायचा. मग डान्स बारला जायला पाहिजे. जकास कावड्या कावड्या कलकत्त्याच्या पोरी आल्या, काय नसतात राव, पाय ठरत नाही. त्यांच्या नुसता अंगाला हात लावायचा अवकाश अंगभर गोड झिंजिण्या उठत्या. तर दुसरा लगेच उचल खाऊन बोलायचा. काय सांगतोय बारचं कौतिक. मुंबईत आता पायरीला पासरी बार झाल्यात. गावरान मातीतली कला तुम्हाला ठावं नाही. लोककला तमाशा म्हणतात त्याला. इथं स्पर्शानं काळजात काळ्या येत्या, तर तिकडं नऊवारीतली बाई घोंगराच्या तालावर लावणी गायला लागली ना, तर लावणीच्या शब्दानं माणूस पेटतोय, बेभान होतोय माणूस. लावणी हा शब्द शंभूला परिचयाचा. त्यात कॉलेज जीवनात आणि शाळकरी वयात काही तमाशे बघितलेले. जत्रेला जित्रा विकायला घेऊन गेला की हौसेनं तो काळू बाळू, विठाभाऊ मांग यांचे तमाशे बघायचा. त्याच्या डोळ्यांपुढे त्या तमाशातल्या गवळणी, वगातली राणी, नाचणारी, तिची आदा, तिची लकब, लावणीतले ते शृंगारिक शब्द सरकायला लागले. तमाशाबाबत त्याला जे जे काही माहिती होतं ते सगळं त्यांनी नशेत मित्रांना सांगून टाकलेलं. श्रोते हो, हा होता भाग 10वा. भाग 11वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.